नमस्कार. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि प्रकल्प संचालक आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण लाईव्ह आलेलो आहोत. आजचा आपला विषय आहे मुरघास व आजोला निर्मिती तंत्रज्ञान. आपल्याला कल्पना आहे की सध्या स्थितीमध्ये आपल्याला कल्पना आहे जगभरामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे जगभरामध्ये हाहाकार माजलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकत्र येऊन एका ठिकाणी येऊन कार्यक्रम घेता येत नाहीत. त्यामुळेच आपण आज लाईव्ह आलेलो आहोत. त्यानिमित्तानं मी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीमार्फत सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. काही शेतकरी आपल्याला आणखीन जॉईन होत आहेत कारण आपण गेल्या वर्षभरापासून आपण पाहतो की या कोरोनाच्या महामारीमुळं आपल्याला असे समोरासमोर किंवा असे लाईव्ह गर्दीचे होईल असे कार्यक्रम आपल्याला घेता येत नाहीत. परंतु अशी परिस्थिती असली तरी आपल्याला ते तंत्रज्ञान मात्र लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि अशा वेळेस मग आपण ह्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून असे हे जे शेतीविषयक तंत्रज्ञान आहे, शेतीशी निगडीत व्यवसायांचे तंत्रज्ञान आहे, हे आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करत आहोत. यासाठी आपल्याला कृषी ॲपच्या माध्यम आहे किंवा आपण वेगवेगळ्या फेसबुकच्या माध्यमातून असेल किंवा इतर सोशल मीडिया आहे, या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत आणि त्यांना हे जे शेतीविषयक अवगत तंत्रज्ञान आहे हे अवगत करण्याचं आपण काम या ठिकाणी करत आहोत. आजचा जो विषय आहे आपला तो मुरघास व आजोला निर्मिती तंत्रज्ञान हा विषय आहे आणि आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रामध्ये गावोगावी किंवा प्रत्येक जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी जनावरं असतात आणि या जनावरांना जो उन्हाळ्यामधले व्यवस्थापन असेल किंवा इतर सीझनमधले वेगवेगळे व्यवस्थापन असेल त्या व्यवस्थापनासंदर्भात आपण वेगवेगळे मार्गदर्शन केलेलेच आहे. आत्ता आपण बघतोय की सध्या टेम्परेचर महाराष्ट्राभर टेम्परेचर वाढलेलं आहे आणि आता थोडंसं मान्सूनपूर्व पावसाचे किंवा मान्सून येण्याचे दिवस जवळ येत चाललेले आहेत. अशा परिस्थितीमध्येच आपल्याला मुरघास असेल किंवा आजोला या संदर्भातले मार्गदर्शन आपण आमचे कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर रतन जाधव सर आहेत, यांच्या मार्गदर्शन आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर आता हे तांत्रिक माहिती तर डॉक्टर रतन जाधव आपल्याला देणारच आहेत, परंतु या मुरघास किंवा आजोला तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना काय फायदा झालेला आहे या संदर्भातलं सुद्धा आपल्याला एक शेतकऱ्याचा अनुभव जे जळगाव कप बारामती तालुक्यातले गाव आहे या ठिकाणचे श्री सुनील जगताप आहेत. त्यांचाही एक मुक्त संचार गोठा आहे. त्या गोट्याचे त्यांचं व्यवस्थापन उत्तम आहे आणि त्यांना दूधही चांगलं मिळत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मुरघासाचा वापर करून दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांनी कसं त्याचं महत्त्व जाणून घेऊन त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबरच आपल्या गावातील इतर सहकाऱ्यांना हे मुरघास तंत्रज्ञान स्वीकारण्यास भाग पाडलेलं आहे. त्याचबरोबर मग ते आजोला निर्मितीचं काम असेल किंवा त्याचं हे महत्त्व आहे. तर हे जनावरांच्या आहारामधलं या दोन्ही गोष्टीचं जे महत्त्व आहे आणि ते आहाराचं झालंच, परंतु आपल्याला दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा या दोन्ही जे आहे मुरघास असेल किंवा आजोला यांचं महत्त्व जे आहे ते आपण त्यामुळं आपण जाणून घेणारच आहोत. हे करत असतानाच आपल्याला आपण पाहतोय की सध्याच्या या परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळेस सध्या दुधाच्या मार्केटिंग संदर्भातले सुद्धा काही अडचणी आहेत किंवा या संदर्भातले आणखीन दूध उत्पादन वाढ होणे आहे किंवा जनावरांच्या आजारासंदर्भातले आपण याविषयी सुद्धा वेगवेगळं मार्गदर्शन घेतलेलं आहे. परंतु आजचा आपला जो मेन फोकस असणार आहे तो असणार आहे मुरघास आणि आजोला निर्मिती. सध्या आपण बघतो की आपण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं दुधाचं उत्पादन जास्त आहे आणि दुधाचं उत्पादन म्हणण्यापेक्षा आपण जनावरांची संख्या प्रत्येक घरोघरी जे आहे जनावरं असतील किंवा शेतकरी हे सांभाळणारे जे शेतकरी आहेत हे जास्त आहेत आणि त्यामुळंच आपण त्यांना आत्ता उन्हाळ्यामध्ये चारा व्यवस्थापन बऱ्याचदा असं शेतकऱ्यांच्या अनुभवातून असं जाणवलेलं आहे की शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी जनावरांसाठी चारा उपलब्ध असतो, परंतु मुख्य अडचण ही उन्हाळ्यामध्ये असते आणि उन्हाळ्यामध्ये मग चारा कमी जर होत असेल तर अशा वेळेस त्यांना मग विकत चारा घेऊन जर जनावराला द्यायचा असेल तर तो मात्र खूप महाग जातो आणि मग अशा वेळेस महागडा चारा जर जनावरांना देऊन पुन्हा आपल्याला जर
दुधाचे दर आपण बघतोय की आता कोरोना काळामध्ये बरेच शहरं बंद पडत चाललेले आहेत किंवा थोडेसे स्लो झालेले आहेत. आपल्याला ते बरेचसे बंधनं आल्यामुळं त्या आपल्याला गोष्टी असतानाच पुन्हा आपल्याला जर जनावरांसाठी जर चारा महाग घ्यायचा वेळ आली तर मग आणखीन आपल्याला तोटा होत असतो. आणि मग हे समजा यावर्षी झालं, परंतु वर्षानुवर्ष आपण बघतो की दरवर्षीच आपल्याला उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचे भाव हे जास्त असतात. म्हणून आपल्याला वर्षभर जनावरांना चारा कसा पुरवता येईल किंवा वर्षभर चारा जेवढं आपल्या जनावरांना चारा लागतो तोच वर्षाचा एकदाच तयार करून ठेवला किंवा 2 वेळा आपण टप्प्याटप्प्याने केला तर तो आपल्याला सारखं आपल्याला त्याच्यासाठी खर्च करायची गरज नाही आणि तो कमी खर्चात होईल. म्हणजे असं तंत्रज्ञान कुठलं आहे तर ते तंत्रज्ञानामध्ये मुरघास बनवण्याचं तंत्रज्ञान. आणि आपण परदेशामध्ये बघतो की युरोप असेल किंवा इतर देश आहेत की त्यामध्ये ज्या ठिकाणी मजुरांची खूप कमतरता आहे अशा देशामध्ये तर जनावरांसाठी चारा व्यवस्थापनामध्ये मुरघासाचे महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी सर्वत्र जवळपास 100% मुरघास वापरतात आणि थोडंसं काही इतर चारा वापरत असतील. पण त्या बाबतीतले जी काय माहिती आहे ही माहिती आपल्याला आमचे कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर जाधव सर आहेत. हे आपल्याला मुरघास आणि आजोला या दोन्हीही बाबतचे जे महत्त्व आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं आणि त्यांना दररोज किती प्रमाणात कुठल्या स्टेजच्या गायला किती प्रमाणात दिलं पाहिजे या संदर्भातली सर्व तांत्रिक माहिती ही आपल्याला त्यांच्यामार्फत दिली जाणार आहे. तर आपण आता आणि ह्या दरम्यानच पुढं आपल्याला त्यांचे मार्गदर्शन चालू असतानाच एका शेतकऱ्याचे अनुभव जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की सुनील जगताप साहेब आहेत, हे शेतकरी जळगाव सुपे या गावचे, त्यांचे आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. तर आत्ता मी डॉक्टर रतन जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मुरघास आणि आजोला तंत्रज्ञानाविषयी आपलं प्रेझेंटेशन या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना द्यावे. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि मुरघास या तंत्रज्ञानासंदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात. मुरघास हे तंत्रज्ञान सर्वच विकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. मुरघास हा साधारणतः वेगवेगळ्या प्रकारच्या चारा पिकापासून तयार केला जातो, ज्यामध्ये विशेषतः एकदल चारा पिकापासून मुरघास तयार करतात आणि म्हणून आपल्याला पुढील भावी काळामध्ये मुरघास तयार करण्यासाठी आता खरीप हंगाम पुढे आलेला आहे आणि त्यामुळे खरीप हंगामामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चारा पिकाचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला मुरघासाचं किती प्रमाणात मुरघास तयार करावायचा आहे, आपल्याकडे जनावरांची संख्या किती आहे, आपल्याला शॉर्टेज साधारणतः किती दिवस असणार आहे, त्यानुसार आपल्याला साधारणतः मुरघासाचं नियोजन करायला पाहिजे. प्रत्येक जनावराला साधारणतः दररोज 20 किलो, म्हणजे जे पूर्ण वाढलेले जनावर असेल, पूर्ण दुधाळ गाय असेल किंवा म्हैस असेल, त्याला दररोज 20 किलो मुरघास आपल्याला एका गाईला देणं आवश्यक असतं आणि त्यानुसार आपल्याकडे असणाऱ्या जनावरांची संख्या, त्यानंतर आपल्याकडे किती महिन्यासाठी चाऱ्याचं शॉर्टेज पडणार आहे उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये, त्या कालावधी गृहीत धरून आपल्याला एकूण मुरघासाची गरज किती आहे हे लक्षात घेऊन आपल्याला मुरघासाचं नियोजन केलं पाहिजे. मुरघास म्हणजे साधारणतः आंबवलेला हिरवा चारा होय. साधारणतः बऱ्याच शेतकरी कधी आपल्याला विचारतात की वाळल्या चाऱ्यापासून मुरघास तयार करता येईल का, परंतु मुरघास हा हिरव्या चाऱ्यापासूनच तयार केला जातो आणि मुरघास हे एक उत्तम अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे. मुरघास साधारणतः हे शेतकऱ्यासाठी आपण वरदान म्हणू शकतो की जिरायत परिसरामध्ये ज्या ठिकाणी एकाच सीझनमध्ये पाण्याची उपलब्धता असते किंवा खरीपमध्येच फक्त चारा पिकं होऊ शकतात, त्या ठिकाणी सुद्धा आपण वर्षभर मुरघासाच्या माध्यमातून हिरव्या चाऱ्याचा स्वरूप, हिरव्या चाऱ्यासारखा मुरघास आपण वापरू शकतो. मुरघास म्हणजे साधारणतः हवाविरहित आणि पाणीविरहित जागेमध्ये हवाबंद ठिकाणी साठवून ठेवलेला हिरवा चारा म्हणजे मुरघास होय. मुरघास तयार करताना या हिरव्या चाऱ्यामध्ये काही पेशी, जिवंत पेशी असतात, त्या पेशी श्वसन करत असतात आणि श्वसनामधून कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाल्यानंतर त्याचं रूपांतर पाण्याबरोबर होऊन काही कार्बोनिक आम्ल तयार होतात. त्याचबरोबर आपण मुरघास तयार करताना काही
कल्चर, सायलेज कल्चर आपण त्यामध्ये टाकतो, की ज्यामुळे साधारणतः चाऱ्यामध्ये असणाऱ्या साखरेचं रूपांतर हे लॅक्टिक आम्लामध्ये होतं. म्हणजे साधारणतः हे जे सूक्ष्म जीवाणू असतात ते जीवाणू साखरेचं रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये करतात आणि लॅक्टिक आम्लाचं प्रमाण ह्या चाऱ्यामध्ये वाढतं आणि त्यामुळे हे आम्लाचं प्रमाण वाढल्यामुळे हा हिरवा चारा जो आहे तो चारा सुरक्षित साठवून ठेवला जातो. म्हणजे थोडक्यात त्याला कन्झर्वेशन मेथड म्हणतात, कन्झर्व केला जातो. लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे पीएच जो चाऱ्याचा पीएच आहे तो पीएच चाऱ्याचा कमी होतो आणि चाऱ्याचा पीएच कमी झाल्यामुळे त्या साठवलेल्या चाऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जीवाणू किंवा कोणत्या प्रकारची बुरशी ही वाढत नाही आणि त्यामुळं तो जो हिरवा चारा आहे तो सुअवस्थेमध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे तो साठवून ठेवला जातो. परदेशामध्ये जे विकसित देशामध्ये विशेषतः नेदरलँड असेल, इस्रायल असेल, अमेरिका असेल किंवा इतर सर्व जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशामध्ये दुग्ध व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणात म्हणजे थोडक्यात कमर्शियल व्यावसायिक दुग्ध व्यवसाय केला जातो आणि खूप मोठ्या प्रमाणात गायीची संख्या ठेवली जाते. म्हणजे कमीत कमी 70 गायीपेक्षाही जास्त सगळे गोठे त्यांचे मोठे असतात आणि 1000 गायी 2000 गायी एका ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्यामुळं दररोज शेतामध्ये जाऊन चारा कापून आणणे आणि दररोज चाऱ्याची कुट्टी करून ते जनावराला देणं ते शक्य होत नाही आणि दररोज आपल्याला शेतामध्ये जाणं शक्य होत नाही किंवा प्रत्येक अवस्थेमधला चारा आपल्याला देणं शक्य होत नाही की योग्य अवस्थेमधला चारा आपल्याला देणं शक्य होत नाही. पण मुरघासाच्या माध्यमातून आपण एक योग्य अवस्थेमधला एक आपण न्यूट्रिशियस ज्याला म्हणू की पौष्टिक चारा जनावराला देऊ शकतो. साधारणतः हिरवा चाऱ्याची कुट्टी करून तो हवाबंद जागेमध्ये, पाणीबंद जागेमध्ये अशा अवस्थेमध्ये तो चारा साठवून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया होते आणि आंबवण्याची प्रक्रिया झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही आम्ल तयार होतात. विशेषतः ॲसिटिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, ब्युटेरिक ॲसिड आणि प्रोपॅनिक ॲसिड अशा प्रकारचे आम्ल तयार होतात आणि हे आम्ल नंतर त्या चाऱ्याला टिकून ठेवतात. चारा टिकून राहतो आणि त्याला एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा अशा प्रकारचा एक स्वाद येतो आणि त्यामुळे जनावरं हा चारा आवडीने खातात. मुरघास केल्यामुळे शेतामध्ये चाऱ्याची कमी प्रमाणात नासाडी होते. म्हणजे बऱ्याच वेळेस पाऊस पडल्यामुळे चाऱ्याची नासाडी होऊ शकते. पावसाच्या पाण्यामुळे बराच वेळ चारा पिकाचे नुकसान होऊ शकतं, तर ते आपण टाळू शकतो. गाई म्हशीकरिता संतुलित आहार व्यवस्थापन करणं शक्य होतं. कारण एकदा मुरघास केल्यानंतर त्या मुरघासाची प्रत ही समान असते. म्हणजे एकदा आपण जर शेतामधून ज्याला ऑप्टिमम न्यूट्रिएंट स्टेज असं म्हणतात, की पूर्ण वाढलेल्या अवस्थेमध्ये आपण चाऱ्याची कापणी करतो आणि चाऱ्याची कापणी केल्यानंतर त्या चाऱ्याचा आपण मुरघास तयार करतो. त्यामुळे त्यामध्ये असणारे जे न्यूट्रिएंट आहेत ते समान असतात आणि त्यामुळे अशा प्रकारे समान न्यूट्रिएंट आपण मुरघासाच्या माध्यमातून दररोज गाईला देऊ शकतो. म्हणजेच थोडक्यात आपण संतुलित आहार व्यवस्थापन हे मुरघासाच्या माध्यमातून करणं शक्य होतं. मुरघासाच्या स्वरूपात जनावरांना आपल्याला एक पौष्टिक चांगला चारा आपल्याला देता येतो, की जे बऱ्याच वेळेस शेतकरी म्हणतात, की ऊस दिला तर चालेल का? तर ऊस हे जनावरांचं खाद्य नसून ऊस हा आपल्याला साखर निर्माण करण्यासाठीचं साधन आहे आणि म्हणून ऊस हे चाऱ्याएवढा पौष्टिक असणार नाही. ऊसामध्ये प्रथिनाचं प्रमाण कमी आहे, लिग्निनचं प्रमाण जास्त आहे. बऱ्याच वेळेस त्याच्यामुळं जनावरं उलटतात. त्यामुळं जे चारा पिकं आहेत, त्या चारा पिकाच्या पौष्टिक अवस्थेमध्ये कापणी करून त्याचा मुरघास आपल्याला तयार करता येतो. त्याच्यामध्ये असेल की ज्वारी असेल, मका असेल, हायब्रिड नेपियर काही प्रमाणात आपल्याला त्याच्यात वापरता येईल. मार्वेल गवत आपल्याला त्या प्रमाणात त्याच्यात काही प्रमाणात वापरता येईल. काही वेळेस जर चारा टंचाई असेल, तर वाढे आपल्याला काही 25% प्रमाणात त्याच्यात वापरता येईल आणि म्हणून की जे पौष्टिक चारे आहेत, त्या पौष्टिक चाऱ्यापासून मुरघास तयार केला जातो आणि त्यामुळे हा मुरघास आपल्या जनावरांसाठी पौष्टिक ठरतो. करार शेती करून ज्यांच्याकडे शेती नाही, ती शेतकरी आपला करार शेती करून दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये चाऱ्याचं उत्पादन करून त्यापासून मुरघास तयार करू शकतात आणि तो मुरघास नंतर आपल्या दुधाळ जनावरांना वापरू शकतात किंवा दुसऱ्या शेतकऱ्याकडून त्या चाऱ्या पिकाची खरेदी करून नंतर आपण तो मुरघास तयार करता येतो. मुरघास ही जनावरांना चा पूर्ण चारा खाण्यायोग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे. म्हणजे चारा हा सुस्थितीत त्याच्यामधले व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्सची वाया जाणार नाही अशा अवस्थेमध्ये हा मुरघास राहतो. म्हणजे थोडक्यात चारा साठवून ठेवण्याची ही अतिशय उत्तम अशा प्रकारची पद्धत आहे. चारा साठवून ठेवण्याच्या 2-3 पद्धती आहेत, ज्यामध्ये मुरघास एक पद्धत आहे, सायलेज मेकिंग एक पद्धत आहे, दुसरा हे मेकिंग एक पद्धत आहे, हिलेज एक पद्धत आहे आणि वाळून चारा ठेवण्याची एक पद्धत आहे. तर चारा वाळून ठेवल्यामुळे त्याच्यात बरेचसे जे अन्न घटक आहेत, विशेषतः मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स त्याची
प्रमाण कमी होतं, त्यानंतर प्रथिनाचं प्रमाण पण कमी होतं आणि ऊर्जेचं प्रमाण पण कमी होतं. त्यामुळं मुरघासाच्या स्वरूपात आपण सर्वच मूलद्रव्य, सर्वच अन्नद्रव्य त्या चाऱ्यामध्ये साठवून ठेवू शकतो. वर्षभर मुरघासाच्या स्वरूपात आपला चारा साठवून ठेवता येतो. म्हणजे एकदाच चारा आपण केला तर तो वर्षभर पुरेल एवढा चारा आपण त्या मुरघासाच्या स्वरूपात साठवून ठेवता येतो. आणि साधारणतः 1 घनफूट जागेमध्ये 20 किलो चारा आपल्याला ठेवता येतो. मुरघास बनवण्यास पिकाखालची जमीन साधारणतः 1 महिने अगोदर लवकर रिकामी होते. त्यामुळे दुसरं पीक आपल्याला लवकर घेणं शक्य होतं. साधारणतः मुरघास बनवण्यासाठी 90 ते 95 दिवस वय असणारी मका आपण कापू शकतो. म्हणजे मका ज्या कणसातली दाणे ही भाजून खाण्याच्या अवस्थेमध्ये आल्यानंतर मका पिकाची कापणी केली जाते आणि त्यामुळं एकाच दिवशी सगळं शेत रिकामं होतं आणि त्यामुळं साधारण 1 महिना अगोदर आपल्या चारा पिकाचं क्षेत्र मोकळं होतं आणि त्यामुळं सर्वसाधारणपणे 1 महिना लवकर आपण आपलं शेत मोकळं करू शकतो. त्यामुळं पुढचं पिकाचं नियोजन करणं हे शक्य होतं. त्यानंतर मुरघास बंदिस्त जागेत असल्याने त्याला कुठल्याही प्रकारची आग लागायची शक्यता नसते. उन्हाळ्यामध्ये काही वेळेस वाळल्या चाऱ्याला आग लागण्याचा धोका असतो. तशा प्रकारची आग लागण्याचा धोका या मुरघासाला नाही. हा खड्ड्यामध्ये, टँकमध्ये किंवा बॅगमध्ये केला जातो. मुरघासामध्ये प्रथिनाचं प्रमाण, कॅरोटीन म्हणजे साधारणतः व्हिटॅमिन एचं प्रमाण आणि लॅक्टिक आम्लाचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यामुळे ते जनावरांना पौष्टिक ठरतं. मुरघास रुचकर, स्वादिष्ट आणि सौम्य रेचक हे थोडक्यात जे जनावरांचं पचन आहे ते पचन चांगल्या प्रकारे होतं आणि शेण जे बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा व्यवस्थित प्रकारे होते. ज्यालाच आपण रेचक गुणधर्म सुद्धा त्याच्यामध्ये आहे. स्वादिष्ट आहे, पौष्टिक आहे आणि तो इतर घटकांची पौष्टिकता सुद्धा वाढवतो. साधारणतः वाळलेल्या चाऱ्याबरोबर आपण मुरघास मिक्स करून देऊ शकतो आणि त्यामुळे मुरघासामुळे वाळलेल्या चाऱ्याची सुद्धा पौष्टिकता वाढते. म्हणजे वाळलेला चारा सुद्धा जनावर चांगला आवडीने खातात आणि म्हणून वाळल्या चाऱ्याबरोबर आपण मुरघास मिक्स करून देऊ शकतो. त्यामुळे वाळला चारा पण जनावरं चांगल्या प्रकारे खाऊ शकतात. वाळल्या चाऱ्याची कुट्टी करूनच आपल्याला द्यायला पाहिजे आणि मुरघासाची पौष्टिकता वाळल्या चाऱ्याच्या पौष्टिकतेपेक्षा उत्तम असते आणि म्हणून आपण कमी पौष्टिकता असणारा घटक आणि जास्त पौष्टिकता असणारा घटक एकत्र मिक्स करून देऊ शकतो. मुरघास टंचाईच्या काळामध्ये आपल्याला वापरणं शक्य आहे की ज्या ठिकाणी ड्रॉट सिच्युएशन असेल, दुष्काळी परिस्थिती आहे किंवा पुढे चालून पाऊस पडणार नाही आहे, एकाच पावसाच्या पाण्यावर आपल्या चारा पीक घेऊन आपल्याला ती साठवून ठेवायचं असेल तर आपण त्यानुसार प्लॅनिंग करू शकतो किंवा आपल्याला जे हवामानशास्त्र विभाग आहे, हवामानशास्त्र विभागाच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाल्यानंतर पुढे जर दुष्काळ पडण्याची शक्यता असेल तर आपण अगोदरच त्याचं नियोजन करून पुढे जे दुष्काळ येणार आहे त्या दुष्काळासाठी आपण चारा पिकाचं नियोजन करू शकतो. आणि मुरघास हा साधारणतः दररोज मुरघास आणण्यासाठी आपल्याला शेतात जाण्याची गरज नाही. कारण हिरवा चारा आपण ज्यावेळेस ज्याला ग्रीन फॉडर फिडिंग सिस्टीम म्हणतात, जर हिरवा चारा वापरून आपण जर गायीचं व्यवस्थापन करणार असू तर दररोज आपल्या शेतामध्ये चारा कापणी करण्यासाठी जावे लागते. म्हणजे हिरवा चारा आपल्याला दररोज शेतामध्ये जाऊन कापून आणावा लागतो आणि त्यामुळे दररोज आपल्याला कापण्यासाठी समजा प्रत्येक लेबरला एक 10 गाईचा जनावरचा गोठा असेल तर त्याला 2 तास वेळ लागतो. त्याचप्रमाणे दररोज शेतामध्ये जावं लागतं, दररोज शेतामधून तो चारा वाहतूक करून आणावा लागतो आणि त्यामुळे वाहतूक करण्यासाठीचा खर्च, पेट्रोल डिझेलचा खर्च सुद्धा वाढतो. त्यामुळे साधारणतः आपण असा विचार केला की साधारणतः 7,000 किलोमीटरसाठी म्हणजे दररोज आपल्याला जर 10 किलोमीटर जाण्या येण्यासाठी जर प्रवास होत असेल तर वर्षभराचा साधारणतः 7,000 ते 7,200 किलोमीटरचा प्रवास आपला कमी होतो. त्यामुळे त्या 7,200 किलोमीटरसाठी लागणारं जे डिझेल पेट्रोल आहे त्याच्यावरचा खर्च आपला कमी होतो. आपण हे चारा एकाच दिवशी किंवा 2च दिवसामध्ये सगळा चारा आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक करून आणू शकतो. अदरवाईज तो ट्रॅक्टर आपल्याला दररोज शेतामध्ये 1-2 टन चारा आणण्यासाठी घेऊन जावा लागतो आणि त्यामुळं त्या ट्रॅक्टरची होणारी जी वाहतूक आहे ती जास्त होऊ शकते किंवा इतर मोटरसायकल असेल किंवा इतर बैलगाड्या असतील त्याची सुद्धा वाहतूक जास्त होऊ शकते. उत्तम प्रकारचा मुरघास तयार करण्यासाठी साधारणतः मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मार्वेल असेल, ओट असेल ह्या चारा पिकापासून आपण मुरघास तयार करू शकतो. म्हणजे थोडक्यात एकदल चाऱ्यापासून मुरघास तयार करतात. परंतु मका आणि ज्वारीच्या चाऱ्यापासून आपण उत्तम प्रतीचा मुरघास तयार करू शकतो. परंतु काही वेळेस आपल्याला खर्च कमी करण्यासाठी किंवा मुरघासावरील खर्च कमी करण्यासाठी, त्याची कॉस्ट कमी करण्यासाठी आपण हायब्रिड नेपियरचा चारा 25% या प्रमाणात म्हणजे 75% मका आणि 25% हायब्रिड नेपियरचा चारा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा 25% ऊसाचे वाडे आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. 50% मका आणि 50% कडवळ याचा आपण चांगल्या प्रकारे उत्तम प्रतीचा मुरघास तयार करू शकतो. मुरघास तयार करण्याच्या पद्धती व नियोजनामध्ये मुरघास आपण 3 प्रकारे मुरघास तयार करता येतो. एक जमिनीच्या खाली खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये प्लास्टिक पेपर टाकून
आपण त्याच्यामध्ये मुरघास भरू शकतो. प्लास्टिक पेपर वापरताना हा 300 मायक्रॉनचा HDPE या प्रकारचाच पेपर आपल्याला वापरणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती सरफेस टँक, ज्याला म्हणतात NDDB आनंद यांनी ही विकसित केलेली आणि शिफारस केलेली पद्धत आहे. साधारणतः जमिनीच्या वर एक 5 ते 6 फूट उंचीचा टँक बांधून त्या टँकमध्ये आपण मुरघास साठवून ठेवता येतो. साधारणतः 30 फूट लांब, 12 फूट रुंद आणि 5 फूट उंचीच्या या टँकमध्ये साधारणतः 30 टनाचा मुरघास आपण करू शकतो. म्हणजे साधारणतः 1.5 म्हणजे 1.5 एकर क्षेत्रावरील चाऱ्याचा मुरघास आपण या टँकमध्ये भरू शकतो. साधारणतः 30 फूट लांब, 12 फूट रुंद आणि 5 फूट उंचीच्या ह्या टँकमध्ये आपल्याला 30 टनाचा मुरघास तयार करता येतो. त्याचप्रमाणे बॅग पद्धत आहे की ज्या ठिकाणी 2-3 जनावरांची संख्या आहे किंवा शेळ्यांची एक 10-15 शेळ्यांची संख्या आहे किंवा मेंढ्यांची संख्या आहे, अशा ठिकाणी आपल्याला बॅग पद्धतीने मुरघास तयार करता येतो. म्हणजे 1000 किलोच्या बॅग मार्केटमध्ये आता उपलब्ध आहेत. तर हे 1000 किलोच्या बॅग्स आपण घेऊन त्या बॅगच्या माध्यमातून आपण मुरघास तयार करून ठेवू शकतो. आपल्याला जेवढ्या टनाचा मुरघास तयार करायचा आहे तेवढ्या टनाचा मुरघास आपण तयार करू शकतो. दूध उत्पादनाकडे किती जनावरे आहेत, त्या जनावरांना किती दिवसासाठी मुरघास आपल्याला द्यायचा आहे, आपल्याला दररोज किती मुरघास वापरायचा, त्याच्यानुसार आपण त्याचं नियोजन करून आपल्याला मुरघास तयार करता येतो. साधारणतः उदाहरणार्थ आपण जर पाहिले की 4 जनावर आपल्याकडे जर असतील आणि 4 महिने आपल्याला जर चारा कमी पडत असेल तर दररोज साधारणतः आपल्याला एक 80 ते 100 किलो चारा लागतो. आणि 80 ते 100 किलो चारा म्हणजे साधारणतः आपल्याला 4 महिन्याला 10 टन चारा लागतो. आणि 10 टन चारा करण्यासाठी आपल्याला साधारणतः एक 20 फूट लांब, 6 फूट रुंद आणि 5 फूट खोल अशा प्रकारचा खड्डा आपण जमिनीच्या खाली किंवा जमिनीच्या वर टँक आपण बांधू शकतो आणि त्या टँकमध्ये आपण 10 टनाचा मुरघास हे भरून ठेवू शकतो. खड्ड्याची खोली त्या भागातील जमिनीच्या पाण्याच्या पातळीवर अवलंबून असते. साधारणतः ज्या भागामध्ये पाण्याची पातळी वर आहे त्या ठिकाणी खड्डा पद्धतीने आपला मुरघास तयार करता येणार नाही, कारण खड्डा तयार करतानाच त्याच्यामध्ये पाणी लागेल. आणि म्हणून ज्या ठिकाणी पाण्याची पातळी खोल आहे अशा परिसरामध्ये आपण खड्डा पद्धतीने मुरघास करू शकतो. खड्डा पद्धतीने मुरघास केल्यानंतर अचानक जर पाऊस आला तर त्या खड्ड्यामध्ये पाऊस जाऊ शकतो आणि म्हणून त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ शकते. आणि म्हणून आपण 2 पद्धतीची जास्त शिफारस करू शकतो, ज्याच्यामध्ये जमिनीच्या वरचा टँक, ज्याला सरफेस टँक म्हणतात, या सरफेस टँक मेथडच्या माध्यमातून आपण मुरघास तयार करता येतो. त्याचप्रमाणे बॅग पद्धतीने आपला मुरघास तयार करता येतो. सरफेस टँक पद्धतीमध्ये आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने साधारणतः मुरघास आपला पूर्णपणे प्रेस करता येतो. त्यामुळे हे थोडीशी मेकॅनिकल पद्धत आहे. बॅगमध्ये आपल्याला बॅगच्या वर माणसं किंवा धुमसाने आपल्याला तो दाबावा लागतो किंवा माणसं आपल्याला तुडवण्यासाठी त्यामध्ये ठेवायला लागतात. तर मुरघास भरण्याची पद्धत साधारणतः चारा फुलोरा अवस्थेच्या पुढच्या अवस्थे म्हणजे साधारणतः चिकाच्या अवस्थेमध्ये किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये चारा आल्यानंतर साधारणतः कंस ज्यावेळेस आपण मक्याचे कंस ज्यावेळेस भाजून खातो अशा अवस्थेमध्ये किंवा ज्वारीपासून आपला मुरघास करायचा असेल कडवळापासून, तर त्या कडवळाची कंसातील दाणे हे चिकाच्या अवस्थेत आल्यानंतर त्या मुरघासासाठी तो चारा आपल्याला वापरता येतो. मार्वेल जर आपल्याला त्याच्यात वापरायचं असेल तर त्याच्यात फुलोरा अवस्थेमध्ये आल्यानंतर मार्वेल गवत आपल्याला त्याच्यात वापरता येतं. त्यानंतर बाजरीचा चारा असेल किंवा हायब्रिड नेपियर असेल तर ते 55-60 दिवसाचा चारा असताना तो आपल्याला त्याच्यात वापरता येतो. ऊसाचे वाडे असेल तर ते हिरवेगार ऊसाचे वाडे आपल्याला त्याच्यात 25% प्रमाणात वापरता येतात. किंवा हत्ती घास जो असेल तो हत्ती घास फक्त 25% प्रमाणात आपण मक्याबरोबर किंवा कडवळाबरोबर आपण वापरू शकतो. पहिल्या दिवशी आपण चारा कापणी करून दुसऱ्या दिवशी आपण त्याची कुट्टी, चारा पिकाची कुट्टी करायची आहे. पहिल्या दिवशी आपला चारा पिकाची कापणी करायची, कापणी करून त्याची वाहतूक करायची. वाहतूक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याची चाराची कुट्टी करायला सुरुवात करायची, की जेणेकरून चाऱ्यामध्ये जे 75% ते 80% जे मॉइश्चरचं प्रमाण आहे म्हणजे ओलाव्याचं प्रमाण आहे ते 65 ते 70% येईल. कारण मुरघास चांगला आयडियल तयार होण्यासाठी 65 ते 70% त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असणं आवश्यक आहे. आणि म्हणून पहिल्या दिवशी चारा पिकाची कापणी करावी आणि दुसऱ्या दिवशी वाहतूक करून दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्याची कुट्टी करायला सुरुवात करावी, किंवा सकाळी पहिल्या दिवशी कापणी करून लगेच त्याची वाहतूक करून दुसऱ्या दिवशी सकाळपासून आपण त्या चारा पिकाची कुट्टी केली तर आपल्याला हे जे मॉइश्चरचं प्रमाण आहे ते मॉइश्चरचं प्रमाण आयडियल आपल्याला मिळतं. तर हे मॉइश्चरचं प्रमाण जर आपण व्यवस्थित आयडियल मिळवलं तर आपल्याला उत्तम प्रकारचा मुरघास तयार होतो. मुरघास तयार करण्यासाठी चाऱ्याची कुट्टी करणे आवश्यक आहे आणि म्हणून चाऱ्याची कुट्टी साधारणतः 1.5 ते 2 सेंटीमीटर पेक्षा जास्त लांब नसावी, म्हणजे की जेणेकरून
कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त मुरघास आपल्याला ठेवता येतो. मुरघासाचा खड्डा हा केल्यानंतर स्वच्छ करून त्याच्यानंतर किंवा मुरघासाचा टँक असेल तर तो टँक पूर्णपणे चांगला स्वच्छ करून नंतर त्याच्यामध्ये आपल्याला प्लास्टिक पेपर अंथरायचा असतो आणि प्लास्टिक पेपर अंथरून नंतर तो खड्डा भरायला सुरुवात करायची आहे. खड्डा भरण्यासाठी साधारणतः एक ते 1.5 फुटाचा थर टाकल्यानंतर त्या थरावर आपण सायलेज कल्चर फवारायचं आहे. सायलेज कल्चर हे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे उपलब्ध आहे आणि सायलेज कल्चर हे आपल्याला 10 टनासाठी 1 लिटरच वापरायचं आहे. म्हणजे 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर सायलेज कल्चर मिसळून आपल्याला हे 10 लिटर पाणी हे 10 टन चाऱ्यासाठी वापरायचं आहे. किंवा बॅगमध्ये जर आपल्याला हे सायलेज कल्चर वापरायचं असेल तर 100 मिली सायलेज कल्चर 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून हे 1 लिटर द्रावण आपल्याला 1 टन जे बॅगसाठी वापरायचं आहे. आणि बॅगमध्ये सायलेज कल्चर फवारताना बॅग साधारणतः 1-1.5 फूट भरल्यानंतर सायलेज कल्चर फवारायचं आहे. परत 3 फूट बॅग पूर्णपणे भरल्यानंतर परत सायलेज कल्चर फवारायचं आहे आणि पूर्णपणे बॅग भरल्यानंतर बॅगचं तोंड बांधण्यापूर्वी एकदा सायलेज कल्चर फवारायचं आहे. सायलेज कल्चरमध्ये विविध प्रकारच्या लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असल्यामुळे त्या बॅक्टेरिया ग्रो होतात, त्याच्यामध्ये असणाऱ्या शर्करेवर ग्रो होतात आणि त्याच्यापासून लॅक्टिक आम्ल हे तयार होतं आणि लॅक्टिक आम्ल तयार झालं की लगेच ती आंबवण्याची प्रक्रिया सुरू होते. आंबवण्याची प्रक्रिया सुरू झाली की चारा हा चांगल्या अवस्थेमध्ये टिकून ठेवतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बुरशी वाढणार नाही. अशा प्रकारे आपल्याला तो चारा टिकून ठेवायचा आहे, त्यामुळे तो टिकून राहतो. त्यामुळे घाबरण्याची काही कारण नाही. फक्त त्या ठिकाणी हवा बंद, पाणी बंद करणे, चाऱ्याची योग्य प्रकारे कुट्टी करणे आणि चाऱ्याची जी आपण चारा दाबतो त्यावेळेस त्याला योग्य प्रकारे प्रेस करणे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची हवा राहणार नाही, बाहेरची हवा त्याच्यात शिरणार नाही, बाहेरचं पाणी त्याच्यात येणार नाही, अशा प्रकारची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. दाबलेल्या चाऱ्याच्या कुट्टीचा थर जमिनीपासून साधारणतः 1-1.5 फूट झाल्यानंतर परत आपल्याला त्याच्यावर जर दुसऱ्या दिवशी आपल्याला चारा भरायचा असेल तर पॉलिथिनचा प्लास्टिकचा पेपर त्यावर झाकून ठेवायचा आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यावर चारा आपला भरता येतो. प्लास्टिकचा तर हे पूर्ण चारा दाबल्यानंतर चारा पूर्णपणे आपला खड्ड्याच्या वर साधारणतः 1.5-2 फूट आल्यानंतर त्याला प्लास्टिकच्या पेपरने पूर्णपणे झाकायचा. म्हणजे आता पूर्ण खड्डा आपला पूर्ण भरलेला आहे, तो खड्ड्याच्या वर 1-1.5 फूट आला पाहिजे, कारण तो चारा मुरल्यानंतर परत 1-1.5 फूट खड्डा खाली बसू शकतो, म्हणजे खाली चारा दबतो आणि म्हणून 1 ते 1.5 फूट खड्ड्याच्या वर तो चारा आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर प्लास्टिकचा पेपर टाकायचा आहे. प्लास्टिकचा पेपर टाकल्यानंतर त्यात वर आणि एक गवताचा थर, वाळलेल्या गवताचा थर आपण देऊ शकतो आणि त्या वाळलेल्या गवताच्या थराच्या वर आपण चिखलाने तो पूर्णपणे जो मुरघासाचा टँक आहे तो आपण पूर्णपणे सील करू शकतो. चिखलाचा थर जर आपण त्याच्यावर चांगला दिला तर तो खड्डा थंड राहतो, त्याच्यानंतर खड्ड्यामध्ये ऊन लागत नाही, प्लास्टिक पेपर अवस्थेत राहतो आणि त्याच्यानंतर पाऊस जरी पडला तर पाऊस त्याच्यावरून वाहून जातो, प्लास्टिक पेपरवरून वाहून जातो. त्यामुळे खड्ड्यामध्ये कुठेही पाऊस शिरणार नाही आणि इझिली पावसाचं पाणी सुद्धा त्याच्यावरून निघून जाईल. खड्डा काढताना आपण चिखल मातीने खड्ड्यात सील जर केला असेल तर खड्डा काढताना सुद्धा आपल्याला ते सोपं पडतं. मग जेवढा भागातला आपला मुरघास काढायचा आहे तेवढा समोरच्या बाजूने तोंडाकडून तो मुरघासाचा खड्डा उघडून आपण आपल्या गरजेप्रमाणे तो मुरघास काढून घेऊन नंतर तो परत आहे तशा अवस्थेमध्ये तो प्लास्टिक पेपरने झाकून तो मुरघास आपण ठेवू शकतो. पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर आपल्याला एचडीपी फिल्म 300 मायक्रॉनचा प्लास्टिक पेपर, तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण 300 मायक्रॉनचा पण वापरू शकतो, 500 मायक्रॉनचा पण वापरू शकतो, परंतु तो एचडीपी प्रकारचाच असावा की जेणेकरून तो उन्हाने फाटणार नाही, उन्हाने त्याला ब्रेक काही कट जाणार नाहीत किंवा ते त्याचे तुकडे पडणार नाहीत आणि म्हणून तो 3-4 वर्षापर्यंत हा एचडीपी पेपर आपल्याला वापरू शकतो. पण म्हणजे ती 4 वर्ष तरी किमान हा एचडीपी पेपर आपल्याला वापरता येतो. कुठल्याही प्रकारचे छिद्र त्याला पडत नाहीत. मुरघास तयार होण्यासाठी साधारणतः 40 ते 45 दिवसाचा कालावधी लागतो आणि 40-45 दिवसाच्या कालावधीमध्ये ही जी आंबवण्याची प्रक्रिया आहे ती आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि नंतर मुरघास तयार होतो. आता मुरघासाची प्रत आपला कशा प्रकारे ओळखायची, तर मुरघास दिसायलाच अशा प्रकारे हिरवट पिवळसर रंगाचा दिसतो, जे घमेल्यामध्ये तुम्हाला दिसतो की त्याचा जो रंग आहे तो हिरवट पिवळसर असेल तर तो अतिउत्तम प्रकारचा मुरघास तयार झाला असं समजावं. कंस असतील त्याच्यामध्ये तुटलेली, कट झालेली, तर कंसातील दाणे आपल्याला स्पष्टपणे चांगल्या प्रकारे दिसतात. त्यानंतर मुरघास व्यवस्थित जर दाबला गेला नसेल तर मग त्याच्यात बुरशी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे काही ठिकाणी जर काळी बुरशी किंवा पांढरी बुरशी असेल तर समजून याची ती मुरघास तुमचा चांगला तयार झालेला नाही, त्याच्यामध्ये तुम्ही दाबताना मुरघास व्यवस्थित दाबलेला नाही किंवा कल्चर तुम्ही व्यवस्थित फवारलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये काहीतरी शेण म्हणा किंवा मातीचा काही भाग म्हणा
म्हणजे स्वच्छता, ही मुरघास तयार करताना आपण स्वच्छता पाळलेली नाही. आणि तुम्ही जर हवा बंद, पाणी बंद केलं, व्यवस्थित मुरघास भरला, चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. मुरघासाला चांगला आंबट आणि गोड वास येतो, सुवासिक असा वास येतो. असा वास यायचा आला म्हणजे समजायचे की तो मुरघास उत्तम प्रतीचा तयार झाला. चांगल्या मुरघासाचा रंग हा फिकट हिरव्या रंगाचा असतो. आणि जर कुजलेला मुरघास असेल तर त्याचा रंग काळ्या रंगाचा असतो. तर काळा असेल किंवा काही ठिकाणी जर हवाचे काही पॉकेट्स राहिले असतील, चुकून त्या ठिकाणी तो चांगला दाबला गेला नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही तो पॉकेट्स तेवढे काळा पडलेला मुरघास हा काढून टाकू शकतो आपण आणि तो वापरू शकतो. बाकीचा मुरघास आपण वापरू शकतो. मुरघासाची प्रत चांगली झाली किंवा नाही ते पाहण्यासाठीचा पीएच पाहिला जातो. पीएच साधारणतः 4.5 ते 5.5च्या दरम्यान पीएच असावा. 4.5 ते 5.5च्या दरम्यान पीएच जर असेल तर समजून घ्यायचं की तो मुरघास उत्तम प्रतीचा तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे मुरघासातील तंतुमय पदार्थाचं प्रमाण, प्रथिनाचं प्रमाण, ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण, ब्युटेरिक ॲसिडचं प्रमाण, बाकीच्या ॲसिडचं सुद्धा प्रमाण आपण तपासू शकतो आणि त्यानुसार मुरघासाची प्रत योग्य आहे किंवा नाही ते आपल्याला समजू शकतं. मुरघास साधारणतः 50-60 दिवसानंतर तयार झाल्यानंतर तो आपण वर्षभर कधीही वापरू शकतो. गरजेप्रमाणे आपण पाहिजे तेव्हा आपण ते ओपन करू शकतो आणि अशा प्रकारे जेव्हा आपला खड्डा उघडायचा आहे त्यावेळेस उघडा करून तो त्यातला मुरघास काढून घेऊन परत तो खड्डा बंद करता येतो. मुरघासाची चव जनावराला सुरुवातीला ज्यावेळेस आपला मुरघास द्यायचा आहे की त्या जनावरांनी आता आयुष्यामध्ये कधीच मुरघास खाल्लेला नाही, त्या जनावराला सुरुवातीला एक 5-6 किलो मुरघास आपण बाकीच्या हिरव्या चाऱ्याबरोबर मिसळून सुरुवातीला द्यायचा आहे. 2-3 दिवसामध्ये त्यांना मुरघास खायची सवय लागेल आणि एकदा त्यांना चव त्याची आवडली, ते सवय झाली की नंतर ते आवडीने एकदम मुरघास चाटून पुसून मुरघास ते खातील. म्हणजे त्यांना खूप तो मुरघास अशा प्रकारे आवडतो. म्हणजे पशुखाद्याप्रमाणे चाटून पुसून ते मुरघास खातील. अशा प्रकारे शेळ्यांना सुद्धा आपण मुरघास देऊ शकतो, गायींना सुद्धा मुरघास देऊ शकतो, म्हशींना सुद्धा आपण मुरघास देऊ शकतो आणि एक उत्तम प्रतीचा चारा म्हणून मुरघास वापरता येतो. मुरघास वापरल्यामुळे आपण जो दुग्ध व्यवसाय आहे तो सहज, सोपा, साधा आपण करू शकतो. कारण घराच्या गोठ्याच्या बाजूलाच आपण मुरघासाचा टँक केल्यानंतर आपल्या घरामध्ये असणारी एखादी महिला त्या ठिकाणी घमेल्यामधून आणून तो मुरघास आपल्याकडच्या गाईला वापरू शकते. ज्यावेळेस 2-3-4 गायी आपल्याला तयार करायच्या, वापरायच्या किंवा 2-4 गायीपासून आपल्याला दुग्ध व्यवसाय करायचा असेल, तर एक महिला सहजासहजी एक 4-5 गायीचं संगोपन करू शकते. कारण घराच्या जवळच किंवा गोठ्याच्या जवळच त्या मुरघास उपलब्ध असेल तर ते गमेल्यातून काढून आणून गाईला द्यायचा असतो. दररोज चारा शेतातून आणायची गरज नाही किंवा त्याची कुट्टी करायची गरज नाही. त्यामुळे अशा प्रकारे दुग्ध व्यवसाय सोपा, साधा करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायामध्ये सध्या आपल्याला की संतुलित आहार देणं शक्य होत नाही. ते संतुलित आहाराचं गणित बसवण्यासाठी मुरघास हे तंत्रज्ञान अतिशय उत्तम अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होताना आपल्याला दिसतो. पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात मुरघास हा वापरला जातो. आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीतर्फे मोठ्या प्रमाणात या मुरघासाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. जवळपास 90 गावामध्ये अशी आपल्या या प्रकारची प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे आपण आयोजित केली आहेत. 90 गावामध्ये आपण 7 तालुक्यातल्या 90 गावामध्ये मुरघासाचे टँक सुद्धा आपण शेतकऱ्याकडे बांधलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये हा मुरघास बनवला जातो आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रोडच्या कडेने सुद्धा जाताना सुद्धा बॅगमध्ये मुरघास भरलेला दिसून येतो. मुरघासाच्या साधारणतः एवढ्या टेस्ट ह्या केल्या जातात, ज्याच्यामध्ये पीएच आहे, मॉइश्चरमध्ये त्याच्यामध्ये असणारं पाण्याचं प्रमाण आहे 65 ते 66% दरम्यान साधारणतः त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असायला पाहिजे. प्रथिनाचं प्रमाण साधारणतः 7.5 ते 8% दरम्यान येतं. त्यातलं क्रूड फायबरचं प्रमाण जे आहे ते 22 ते 23% दरम्यान असतं. त्याच्यामध्ये इथर एक्स्ट्रॅक्टचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 0.5 ते 1% दरम्यान असेल आणि टोटल ॲश म्हणजे थोडक्यात त्याच्यातले मिनरल्स, कॅल्शियमचं प्रमाण, फॉस्फरसचं प्रमाण आपल्याला तपासता येतं. लॅक्टिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, प्रोपॅनिक ॲसिड आणि ब्युटेरिक ॲसिड ह्या सगळ्या टेस्ट आपल्याला करता येतात आणि त्यानुसार मुरघासाची प्रत कशा प्रकारची आहे ह्यानुसार आपल्याला रेशन बॅलन्सिंग करण्यासाठी ह्या माहितीचा अवलंब करता येतो. आपण मुरघास दिल्यानंतर वेगवेगळ्या शेतकऱ्याकडे आपण मुरघास दिल्यानंतर त्याचं आपण हे माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारच्या गायी, वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी, त्यांच्याकडे असणारी वेगवेगळी संख्या, हे सगळं गृहीत जरी धरलं तरी सुद्धा साधारणतः मुरघास देण्यापूर्वीचं त्यांचं सरासरी उत्पादन 15 लिटर होतं आणि मुरघास दिल्यानंतर त्यांचं सरासरी उत्पादन साधारणतः 17.23 लिटर झालेलं आहे. हा म्हणजेच थोडक्यात मुरघास दिल्यामुळे साधारणतः 2 लिटरपर्यंत गायींचं दूध वाढतं. त्याचप्रमाणे फॅटचं प्रमाण सुद्धा वाढतं.
मुरघास हा अत्यंत पौष्टिक असल्यामुळे मुरघास दिल्यामुळे साधारणतः 20% 20 ते 25% या प्रमाणात पशुखाद्यावरील खर्च कमी होतो. अशा प्रकारे मुरघास हे अत्यंत सुलभ, सोपं, साधं आणि सर्वच शेतकऱ्याकडे सहजासहजी वापरता येईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे. मुरघासाठी अवश्य आपण अधिक माहिती पाहिजे असेल तर अधिक माहिती घेऊन आपण मुरघास अवश्य करावा, की जेणेकरून आपला जो पशुधनाचा व्यवसाय आहे तो अत्यंत सोपा, सुलभ आपल्याला करता येईल. त्यानंतरचं दुसरं जे तंत्र आहे ते म्हणजे अझोला. अझोला हा एक फर्ण वर्गातील वनस्पती आहे, जी पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. पाण्यावर तरंगून ही वनस्पती साधारणतः वाढते. या वनस्पतीचं लागवड साधारणतः ही पाण्यावर तरंगणारी वनस्पती असल्यामुळे भात शेतीमध्ये सुद्धा ही वनस्पती वापरली जाते. ब्ल्यू ग्रीन अल्गे म्हणून ही वनस्पती वापरतात. हवेतील ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं जास्तीत जास्त शोषण हे अल्गी करत असते. त्यामुळे भात शेतीमध्ये याचा नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी म्हणून ह्या ब्ल्यू ग्रीन अल्गीचा वापर केला जातो. ह्याच साधारणतः अझोलाचा वापर आपण जनावरांसाठी खाद्य म्हणून केला जातो. अझोला हे साधारणतः कोंबड्यासाठी आपण काही प्रमाणात देऊ शकतो, शेळ्या मेंढ्यांना देऊ शकतो, गायींना देऊ शकतो, म्हशींना सुद्धा अझोला देऊ शकतो. अझोला हे एक पौष्टिक चारा पीक आहे. अझोलामध्ये साधारणतः कॅरोटीन असेल, B12 व्हिटॅमिन्स असेल, प्रोटीन असेल, फॉस्फरस असेल, कॅल्शियम सुद्धा काही प्रमाणात आहे. म्हणजेच थोडक्यात सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये लोह, सोडियम, मॅग्नेशियम, सल्फर, तांबे, कोबाल्ट आणि जस्त ही सुद्धा अति सूक्ष्म प्रमाणात ही सूक्ष्म अन्नद्रव्ये त्याच्यात आपल्याला आढळून येतात. अझोला मध्ये प्रथिनाचं प्रमाण सुद्धा 25 ते 30% दरम्यान प्रथिनाचं प्रमाण असतं. परंतु अझोल्यामध्ये पाण्याचं प्रमाण सुद्धा 88% असतं. म्हणजे कोरड्या भागाचं प्रमाण हे 12%च असतं. म्हणजे कोरड्या भागाचं प्रमाण खूप कमी आहे. अझोला जनावरांना देताना तर स्वच्छ पाण्याने धुवून नंतरच अझोला दिला गेला पाहिजे. अझोला सुद्धा अझोला देताना आपण जे इतर गव्हाचा भुसा असेल किंवा इतर कोरडा वाळलेला चारा असेल किंवा गव्हाचा काड असेल, या गव्हाच्या काडाबरोबर मिसळून आपण तो अझोला जनावरांना देऊ शकतो. दररोज आपण 2 किलोपासून 5 किलोपर्यंत अझोला हा जनावरांना आपण देऊ शकतो. अझोला तयार करण्यासाठी अशा प्रकारचे 10 फूट लांब आणि 4 फूट रुंदीचे बेड्स आपण जमिनीच्या खाली किंवा जमिनीच्या वर तयार करू शकतो. विटा ठेवून आपण जमिनीच्या वर अशा प्रकारे बेड तयार करू शकतो किंवा जमिनीच्या खाली 1 फूट खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये प्लास्टिकचा पेपर टाकून, काळ्या रंगाचा प्लास्टिकचा पेपर असेल किंवा ब्ल्यू रंगाचा प्लास्टिकचा पेपर असेल, तो पेपर टाकून आपण खड्डा तयार करू शकतो किंवा वाफा तयार करू शकतो. हे 10 फूट लांब आणि 4 फूट रुंदच्या वाफ्यामध्ये साधारणतः 30 किलो माती आपल्याला जी शेताच्या बांधावरची माती असेल किंवा वडाखालची माती असेल किंवा वरवळची माती असेल, ती माती आपण एक 30 किलो त्या प्लास्टिक पेपर टाकल्यानंतर त्याच्या बॉटमला टाकायची आहे. त्यानंतर 7 ते 8 किलो शेण घेऊन त्या शेणाची स्लरी तयार करायची आहे. त्या स्लरीमध्ये 10 लिटर पाणी टाकून 7 ते 8 किलो शेण प्लस 10 ते 12 लिटर पाणी घेऊन त्याची स्लरी तयार करायची आहे. त्यानंतर ती स्लरी, त्या स्लरीमध्ये 50 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम आपण जे जनावरांना मिनरल मिक्सचर देतो, ते मिनरल मिक्सचर 50 ग्रॅम मिसळायचं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण त्या मातीवर आपल्याला टाकायचं आहे. हे मिश्रण सगळं त्या मातीवर टाकल्यानंतर परत आपल्याला पाणी त्याच्यामध्ये भरायचं. त्या खड्ड्यामध्ये किंवा जो काही बेड आपण केलेला आहे अझोलासाठी, त्या बेडमध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. पाणी भरून ती माती आणि स्लरी सगळी एकजीव होईल अशा प्रकारे ते ढवळून घ्यायचं आहे. आणि ढवळून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये अझोलाचं कल्चर सोडू शकता. म्हणजे सगळे न्यूट्रिएंट्स त्याच्यातले जे काही ते न्यूट्रिएंट्स पाण्यामध्ये विरघळतील आणि न्यूट्रिएंट्स पाण्यामध्ये विरघळल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पाणी संत झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये 1 किलो अझोलाचं कल्चर त्याच्यावर सोडायचं आहे. अझोलाचं कल्चर सोडल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर हा संपूर्ण बेड भरेल. संपूर्ण बेड भरल्यानंतर 15-20 दिवसानंतर मग अझोला काढायला तुम्ही सुरुवात करायची. अझोलाचे बेड तयार करताना 50% शेडिंग नेटचा सावलीकरण त्याला आवश्यक आहे. 50% ते 75% ची हिरवी शेडिंग नेट आपण अझोलाचं बेड्स तयार करण्यापूर्वी बेडच्या वरच्या बाजूला आपल्याला सावली करणं गरजेचं असतं. किंवा झाडाखाली आपल्याला अझोलाचे बेड तयार करायला पाहिजे. किंवा आपल्याकडे जर घरामध्ये जर साड्या असतील, कॉटनच्या साड्या असतील, तर त्या साड्याचा वापर करून सुद्धा सावली आपण तयार करू शकतो. आणि ती सावली तयार करून त्या सावलीच्या खाली
जर शेडिंग नेट आपल्याला घेणं शक्य नसेल तर त्या सावलीच्या खाली आपण अझोलाचे बेड तयार करू शकतो. हा अतिशय जलद अशा प्रकारे अझोला वाढतो. परंतु ज्यावेळेस 35 डिग्री पेक्षा जास्त ज्यावेळेस तापमान वाढतं त्यावेळेस अझोला मध्ये ब्राउनिंग होतं, म्हणजे थोडक्यात अझोला जळायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्यावेळेस ते अझोला मेंटेन करणं अवघड जातं. त्यामुळे सतत पाणी बदलणं आवश्यक असतं. म्हणून पाण्याचं टेम्परेचर आपल्याला 25 ते 26 डिग्री ठेवणं आवश्यक असतं. पाण्याचं टेम्परेचर जर आपण कमी ठेवलं तर ते अझोला मेंटेन करणं सोपं जातं. परंतु 35 डिग्री पेक्षा जर टेम्परेचर वाढत गेलं तर त्यावेळेस अझोला मरायला सुरुवात होतो, म्हणजे अझोला टिकून राहत नाही आणि मग त्यावेळेस ते मेंटेन करणं अवघड जातं आणि त्यामुळे म्हणून आपल्या बऱ्याच वेळेस अझोलाचं कल्चर हे उपलब्ध होत नाही किंवा ते मेंटेन करणं अवघड जातं आणि त्यामुळं अझोलाचं कल्चर मेंटेन करणं हे सुद्धा एक त्रासदायक अशा प्रकारचं स्किल आहे. आपण अझोलाचं कल्चर मेंटेन करावं आणि नंतर त्याची जास्त बेडमध्ये त्याची लागवड करावी की जेणेकरून आपल्याला सतत अझोला कल्चर मागण्याची गरज पडणार नाही. अझोला कल्चरचं शॉर्टेज आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. अझोला कल्चर हे अशा प्रकारे दर दिवशी एका बेडमधून 1 ते 1.5 किलो अझोला आपल्याला मिळेल. म्हणजे साधारणतः एका जनावरासाठी एक बेड आपल्याला अझोलाचं लागवड करावी लागेल. अशा प्रकारे थोडक्यात अझोलाचं उत्पादन आपल्याला करता येतं. अझोला दिल्यानंतर जनावराचं दूध आणि फॅट आणि एसएनएफ वाढायला मदत होते. त्याचप्रमाणे कोंबड्यांना सुद्धा आपण काही प्रमाणात अझोला स्वच्छ धुवून अझोला देऊ शकतो. साधारणतः अझोला मेंटेन करणं अवघड जातं, त्यामुळेच थोडंसं ते त्रासदायक आहे. ज्या ठिकाणी आपण अझोला करतो त्या ठिकाणी डास वाढण्याची शक्यता असते, कारण सतत आपल्याला साठवलेलं पाणी तुंबून ठेवावं लागतं, त्यामुळं डास वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. त्यानंतर दर आठवड्याला आपल्याला 50 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम मिनरल मिक्सचर त्या बेडमध्ये प्रत्येक बेडमध्ये टाकण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून त्यांना न्यूट्रिएंट्स मिळतील, सर्व जे आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळतील. नायट्रोजन अटमॉस्फेरिक नायट्रोजन त्या अझोलाला मिळेल. अशा प्रकारे साधारणतः 8 महिने तरी चांगल्या प्रकारे आपल्या अझोला आपल्या परिसरामध्ये वाढवता येतो. परंतु उन्हाळ्याच्या 4 महिन्यामध्येच अझोला तो व्यवस्थित प्रकारे टिकून ठेवणं थोडंसं त्रासदायक होतं. अशा प्रकारे अझोलाचं उत्पादन, त्याची निर्मिती, त्याच्यामध्ये असणारे धोके हे लक्षात घेऊन आपण आज सगळं प्रेझेंटेशन, दोन्ही तंत्रज्ञानाविषयक प्रेझेंटेशन पाहिले. काही अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी तुम्ही हा लँडलाईन नंबर आहे, त्या लँडलाईन नंबरवर फोन करू शकता किंवा आमच्याकडे मी स्वतः डॉक्टर जाधव वारेस आहेत आणि आमच्याकडे आणखी काही तज्ज्ञ आहेत, त्या तज्ज्ञांना डॉक्टर शेंडे म्हणून आहेत, त्याच्याशी सुद्धा तुम्ही बोलू शकता. अशा प्रकारे आपण अझोला तंत्रज्ञान आणि साधारणतः मुरघास तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती घेतली आहे. चार्ट बॉक्समध्ये बरेचसे प्रश्न मला दिसत आहेत, त्या प्रश्नाची उत्तर आपण बघूया. परंतु एक अझोला बियाणे उपलब्ध आहे का? अझोला बियाणे मी तुम्हाला आत्ताच सांगितले की सध्या तरी अझोला बियाणं आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही, परंतु काही दिवसानंतर अझोला बियाणं आपल्याकडे उपलब्ध होईल. अझोला कल्चर हे पुण्यातील जे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये मिळतं किंवा कृषी विज्ञान केंद्र बारामतीकडे काही दिवसानंतर ते उपलब्ध होईल. आता लगेच ते उपलब्ध नाही, आम्ही ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. साधारणतः एका गाईला एका दिवसात किती मुरघास द्यावा? एका गाईला एका दिवसासाठी दररोज आपण 20 किलो मुरघास देऊ शकतो. 20 किलो मुरघास, 4 ते 5 किलो वाळलेला चारा आणि 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर दिलं तर एका गाईचं आणि 1.5 किलो पशुखाद्य, त्याच्यामुळे गाईचं पोषण होतं. प्लस काही प्रमाणात ती दूध देऊ शकते, 2-3 लिटरपर्यंत दूध देऊ शकेल. प्लस त्याच्या पुढे प्रत्येक 3 लिटर दूध उत्पादनासाठी आपल्याला 1 किलो पशुखाद्य देण्याची गरज आहे. म्हणजे 20 किलो मुरघास, 4 ते 5 किलो वाळला चारा, 100 ग्रॅम उत्तम प्रतीचं मिनरल मिक्सचर, त्याच्यानंतर 1.5 किलो पशुखाद्य हे साधारणतः शरीर पोषणासाठी, शरीराची वाढ होणे, शरीर पोषण करणे यासाठी पूर्ण वाढलेल्या गाईला द्यायला पाहिजे. त्यानंतर जर ती गाय दूध देत असेल तर प्रत्येक 3 लिटर दुधासाठी 1 किलो पशुखाद्य याप्रमाणे पशुखाद्य द्यायचं आहे. अशा प्रकारे साधारणतः आपल्याला नियोजन म्हणजे आहाराचं नियोजन करणं सोपं साधं होतं. ज्या ठिकाणी तुम्हाला मेथी घास उपलब्ध असेल तर आपण दररोज आणखी 5 किलो मेथी घास देऊ शकतो. म्हणजे मेथी घास जर दिला तर आपण परत आणखी 1 किलो पशुखाद्य आपण कमी करू शकतो. म्हणजे पशुखाद्यावरील खर्च कमी करायचा असेल तर मेथी घास आवश्यक आहे.
मिथिगास आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. परत एक प्रश्न, जनावरांच्या पहिल्याच मुरघास दिल्यास त्याचे काही वाईट परिणाम नाही. पहिल्याच वेळेस जरी मुरघास दिला तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे वाईट परिणाम होत नाहीत, कारण मुरघासामध्ये ज्या प्रकारचे व्होलाटाईल फॅटी ॲसिड्स तयार होतात, मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया होताना जे ॲसिटिक ॲसिड, ब्युटॅरिक ॲसिड आणि व्होलाटाईल फॅटी ॲसिड, ज्याच्यामध्ये प्रोपॅनिक ॲसिड्स हे तयार होतात, अशाच प्रकारचे ॲसिड्स हे नॅचरली नैसर्गिकरित्या जनावरांचं पचन होताना हे ॲसिड्स तयार होत असतात. त्यामुळे हेच ॲसिड्स मुरघासामध्ये सुद्धा आहेत आणि त्यामुळे उलट मुरघास हा साधारणतः अर्धवट पचलेला चारा आहे. त्यामुळे जनावरावर पचनाचा लोड येत नाही, जनावर पचन सुलभ होतं आणि जनावरांचा पचन सुलभ झाल्यामुळे दूध उत्पादन वाढायला मदत होते. कारण जनावरावर डायजेशनचा सुद्धा बऱ्याच वेळेस ताण येत असतो आणि म्हणून परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मुरघासच वापरतात. आपल्याकडे सुद्धा उन्हाळ्यामध्ये जनावरांना चारा पचवण्यासाठी, हिरवा चारा आपण जर दिला तर तो पचवण्यासाठी बरीचशी हीट निर्माण होते, उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेचा पण त्रास होतो. आपल्याकडचं ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे ट्रॉपिकल कंट्रीमध्ये सगळीकडेच मुरघास वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं जरी तुम्ही नवीन मुरघास जनावरांसाठी देत असाल तरी त्याचा काही त्रास होणार नाही. नाईस इन्फॉर्मेशन. आणखी प्रश्न काय? अझोला बियाणे उपलब्ध आणि वर काही प्रश्न आहेत का? 1 टन बॅग, साधारणतः 600 रुपयाला 1 टनाची बॅग आहे, ज्याच्यामध्ये लायनर प्लस बॅग ही 600 रुपयाला उपलब्ध आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामतीकडे ती बॅग आणि सायलेज कल्चर उपलब्ध आहे. गुड 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 गुड. मुरघासाला बुरशी लागू नये म्हणून, हां, बुरशी लागू नये म्हणून कल्चर तुम्ही वापरा, सायलेज कल्चर. त्याच्यानंतर हवाबंद आणि पाणी बंद होईल याची काळजी घ्या. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही मुरघास करता त्यावेळेस बॅगमध्ये मुरघास तयार करा, म्हणजे तुम्हाला थोडासा अनुभव येईल. एक 4-5 बॅग तुम्ही बनवा, म्हणजे तुम्ही जास्त निरुत्साही होणार नाही, तर तुमचा उत्साह वाढेल. कारण बॅगमध्ये जनरली मुरघास खराब होतच नाही. बॅग तुम्ही 1 टनाचे बॅग आहे, साधारणतः 10 गुंठ्यामध्ये 5 टन हिरवा चारा मिळेल. 5 टन 5 बॅगमध्ये भरा. भरताना भरपूर त्याला तुडवा, 2-2 व्यक्तींनी त्याला तुडवा, म्हणजे तो पॅक होईल. आणि हवाबंद टाईट करा आणि कल्चर वापरा चांगल्या प्रकारे, 100 मिली प्रति बॅगसाठी. त्यामुळे काही मुरघास खराब होणार नाही, चांगला प्रतीचा मुरघास निघेल. बॅग उघडल्यानंतर वरच्या तोंडाला थोडासा मुरघास तुम्हाला खराब दिसेल तेवढा काढून टाका, 1-2-4 किलो तो असेल वरचा. त्याच्यानंतर सगळा खाली तुम्हाला पिवळसर हिरवट रंगाचा मुरघास दिसेल. त्याचा वास घ्या, तुम्हाला एक आल्हाददायक वास येईल आणि त्यानंतर खायला द्यायला सुरुवात करा, काही प्रॉब्लेम नाही. जर काही तुम्हाला तशा प्रकारे शंका वाटली, त्याचा फोटो काढून आमच्याकडे पाठवा मुरघासाचा, आम्ही लगेच तुम्हाला सांगू की हे योग्य प्रकारे तयार झाला किंवा नाही. नुसता मुरघास टाकला तर जनावरालाच काही त्रास, नुसताच मुरघास टाकता येणार नाही. नुसताच मुरघास मग तुम्हाला वाळला चारा देणं आवश्यक आहे. नुसताच मुरघास दिला तर हा ॲसिडिक आहे, त्यामुळे ॲसिडोसिस होऊ शकतो आणि म्हणून 4 ते 5 किलो वाळला चारा देणं आवश्यकच आहे. नुसताच मुरघास दिला तर चालतो, परंतु कसं आहे की त्याच्यामुळे ॲसिडिसिस थोडीशी वाढेल, किंवा जास्त दूध देणारी गाय असेल आणि तुम्ही नुसताच मुरघास देत असाल तर त्यावर वाळल्या चारा आवश्यक आहे. आपल्याला वाळल्या चाऱ्याचा वापर आपल्याकडे खूप कमी होतो आणि तो खूप आवश्यक आहे. म्हणजे लोकांना संगोपन करताना फॅटचं प्रमाण कमी, SNFचं प्रमाण कमी, ते मुख्य कारण त्याचं वाळला चारा आहे. वाळला चारा तुम्ही जर देत राहिलात तर तुमचं चारा नियोजन सोपं होईल. कारण 4 किलो 5 किलो वाळला चारा तुम्ही नाही दिला तर तुम्हाला 20 किलो दुसरा हिरवा चारा लागणार आहे. 20 किलो हिरवा चारा तुम्ही निर्माण करू शकत नाही, त्यामुळे तुमची गाय उपाशी राहणार आहे. त्यामुळे वाळला चारा हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याचा स्टॉक करणं गरजेचं आहे. वाळला चारा स्टॉकच केला पाहिजे. खूप छान. काय धन्यवाद. इफेक्ट होतो का नाही व्हिडिओ आहे. मुरघास तंत्रज्ञान आमची यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आणखी सविस्तर माहिती त्याच्यात दिलेली आहे. आणि आम्ही 200 टनाचा जो काही ज्यावेळेस पहिला टँक बांधला होता त्यावेळेस आमच्याकडे जवळपास 4 टँक आहेत. आता 500 टनाचे जवळपास आमच्याकडे आणखी 4 टँक आहेत, म्हणजे 2000 टन आम्ही मुरघास करतो आणि आमच्या सगळ्या 500 गायी पूर्णपणे मुरघासावरच आहेत. आत्ताचे व्हिडिओ सर, आत्ताचा एक व्हिडिओ आमचा आहे मुरघास इन बॅग. तुम्ही रिक्वेस्ट पाठवा आमच्याकडे. फोन नंबर आहे 90 750 170 93, 90 750 170 93.
या नंबरवर तुम्ही रिक्वेस्ट पाठवा. नंबर पुन्हा मी तुमच्याकडे स्क्रोलवर असेल किंवा नसेल तर 90 750 170 93 या नंबरवर तुमची रिक्वेस्ट पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ते व्हिडिओ शेअर करू. त्याच्यावरच्या मुरघास तंत्रज्ञान ही यूट्यूबवर आपली मुरघासा संदर्भाची एक शास्त्रीय माहिती असणारी व्हिडिओ फिल्म आहे. त्याचप्रमाणे सायलेज मेकिंग इन बॅग ही सुद्धा एक 5 मिनिटाची व्हिडिओ क्लिप आहे, ती आमच्याकडे उपलब्ध आहे, ती आम्ही तुम्हाला पाठवू शकतो. बॅगमध्ये कशा प्रकारे मुरघास तयार करतात त्या संदर्भातली प्रॅक्टिकल टिप्स. 1 एकरमध्ये किती मुरघास बनतो? 1 एकरमध्ये 20 टनाचा मुरघास तयार होतो. कडवळ असेल तर 16 ते 18 टनाचा मुरघास तयार होतो. आणि 1 एकर चांगली मका असेल तर साधारणतः 20 टनाचा मुरघास तयार होतो. हा शुभम गायकवाड यांनी विचारलेला प्रश्न आहे. प्रशांत कुलकर्णी, बालाजी जाधव, उमेश शिंदे, त्याच्यानंतर संतोष यादव, बरेच शेतकरी उमेश शिंदे आहेत, त्याच्यानंतर शांताराम खंडलकर, त्यानंतर तानाजी दादाम, त्याच्यानंतर विठ्ठल नाळे, त्याच्यानंतर सुदर्शन खांडेलकर आणि प्रशांत कुलकर्णी, त्यानंतर सुदर्शन खंडेलकर, त्यानंतर केतन गायकवाड वगैरे अशा प्रकारे. त्याच्यानंतर गोविंद शंकर विभूते, बालाजी जाधव पाटील या सर्वांनी प्रश्न विचारलेत. अतिशय उत्तम अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहेत सर्व. मला अतिशय आनंद होतोय की अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारले, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याच्या ज्या काही शंका आहेत त्या शंका सुद्धा दूर झाल्या. म्हणजे 1 एकरमध्ये साधारणतः 20 टनाचा मुरघास तयार होतो जर मका आपण चांगलं चारा पीक केलं तर. नमस्कार. उसाच्या वाड्यापासून मुरघास पद्धत. उसाच्या वाड्यापासून, नुसत्या वाड्यापासून मुरघास तयार करता येणार नाही. मुरघास तयार होऊ शकतो, परंतु चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होत नाही. साहेबराव तुळे यांचा प्रश्न आहे. तर उसाच्या वाड्यापासून मुरघास तयार होतो, पण ते उसाचे वाडे चांगले प्रेस होत नाहीत. त्याच्यामध्ये गॅप राहू शकतो आणि त्यामुळे बुरशी थोडी वाढते. परंतु उसाचे वाडे तुम्ही 50% मॅक्झिमम आणि 50% तुमचे मका, चांगल्या प्रतीचा मका म्हणजे कंसामध्ये दाणे भरलेला मका, ह्या अवस्थेमध्ये तुम्ही मुरघास तयार करू शकता मॅक्झिमम. आणि ते साधारणतः मध्यम दूध उत्पादन देणाऱ्या गायीमध्ये देऊ शकता. साधारणतः ज्या गायीची दूध उत्पादन क्षमता 15 ते 20 लिटरच्या दरम्यान आहे अशा गायीमध्ये तुम्ही देऊ शकता. पण ज्या गायीची दूध उत्पादन क्षमता 20 लिटरपेक्षा जास्त आहे अशा गायींना आपण हा देऊ शकत नाही, कारण त्यांची न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट जास्त आहे आणि वाड्यामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण जास्त असतं. आणि त्यामुळे ऑक्झॅलेटचं जर जास्त गेलं तर कॅल्शियम फॉस्फरसचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि म्हणून आम्ही वाडे जास्त रेकमेंड करत नाही. 20 किलोपेक्षा जास्त दिला तर काय अडचण येईल का? 20 किलोपेक्षा जास्त दिला तर ॲसिडोसिस वाढेल. 20 किलो सफिशियंट आहे. म्हणजे 20 किलोमधून 6.5 किलो जवळपास ड्राय मॅटर मिळताना एवढं सफिशियंट आहे. 2/3 जे पाहिजे आपल्याला तेवढं फॉरेजेसमधून मिळतं. मुरघास 20 किलोपेक्षा जर गाय मोठी असेल, 550-600 किलोपेक्षा जर गाय मोठी असेल तर तुम्ही देऊ शकता 20 किलोपेक्षा जास्त. पण त्यावेळी 4 ते 5 किलोचा वाळला चारा आवश्यक आहे, हे कंपल्सरी आहे, नाही तर ॲसिडोसिस होईल. मुरघास आणि अझोला एकत्र, हो, मुरघास आणि अझोला एकत्र आपण देऊ शकतो. अझोला 1-2 किलो फक्त द्यायचा आहे, त्याच्यापासून फक्त 200 ग्रॅमच ड्राय मॅटर मिळेल. त्यामुळे जर तो ओलाच आहे, त्याच्यामध्ये 90% जवळपास पाणीच आहे, त्यामुळे फार त्याच्यातून काही मिळणार नाही. प्रल्हाद वरे यांचा शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळाली असं फीडबॅक आहे. नरेंद्र अमने सर नंबर सांगा. 90 750 170 93. राजू लोनो, थँक्यू सर, थँक्यू. मार्कंड काळे, मुरघास काय? मुरघास मध्ये ॲडिशनल सप्लिमेंट टाकायची गरज आहे का? नाही, मुरघासमध्ये कुठल्याही प्रकारची ॲडिशनल सप्लिमेंट टाकण्याची गरज नाही. मुरघासमध्ये फक्त सायलेज कल्चर टाकायची गरज आहे. कारण आपण जर युरिया टाकलं तर प्रोटीनचे प्रमाण वाढू शकतं, परंतु नॉन प्रोटीन नायट्रोजनस कंपाऊंड जास्त गेल्यामुळे पुढे चालून जनावरांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं त्याच्यात युरिया किंवा बाकीचे घटक टाकण्याची आवश्यकता नाही. कल्चर कसं बनवायचं? कल्चर आपल्याला लॅबमध्ये बनवावं लागतं, बाय कंट्रोल लॅबमध्ये ते बनवलं जातं. त्याचे मदर कल्चर मेंटेन करावे लागतात आणि त्यामुळे जे बाय कंट्रोल लॅब आहे किंवा बाय कंट्रोल हे आहे त्याच ठिकाणी ते बनवलं जातं. फोटो घेतला का? मुरघास ॲडिशनल सप्लिमेंट नाही टाकायची. छान माहिती. ओके, मांडकीवरून फीडबॅक आहे श्रीकांत जगताप यांची. मुरघास मध्ये बुरशी कोठे कशामुळे निघतात?
साधारणतः बुरशी तुमची चाऱ्यामध्ये त्याचा सोर्स असतो किंवा आजूबाजूला काही बुरशी असते, ती बुरशी त्याच्यामध्ये वाढू शकते आणि त्यामुळे मुरघास तयार करताना तुम्ही जर हवा बंद पाणी बंद जर केलं त्याला तर बुरशी वाढणार नाही. बुरशीचा सोर्स म्हणजे परिसर. तुमचा परिसर असेल, चारा असेल, कोठा असेल, परिसरातली माती असेल, त्याच्यामध्ये बुरशी असू शकते, त्यामधून ती बुरशी वाढू शकते. तिथे हवा जर गेली नाही तर बुरशी वाढणार नाही. आणि लॅक्टिक ॲसिड जर लवकर चांगल्या प्रकारे तयार झालं त्या ठिकाणी तर मुरघा ते म्हणजे बुरशी वाढणार नाही त्या ठिकाणी. एका मुरघास पिशवीत किती वेळा मुरघास तयार 3 वेळा मुरघास तयार करतो तो एका पिशवीमध्ये. प्रशांत नाईक यांचा प्रश्न आहे. तर 3 वेळा ती पिशवी पुन्हा पुन्हा वापरता येते. एच-डी-पी प्रकारची पिशवी असते ती. त्यामुळे 3 वेळेस वापर करता येतो आपल्याला. 170 ते 180 मायक्रॉनची ती पिशवी असते प्लस लायनर. लायनर प्रत्येक वेळेस आपल्याला दुसरा नवीन घ्यावा लागतो. मुरघासाठी कोणते मका बियाणे तर साधारणतः सिंजंटा कंपनी आहे, ॲडव्हान्टा कंपनी आहे, त्याच्यानंतर पायनियर कंपन्यांचे बियाणे आहेत, ज्याच्यामध्ये PSC 751 आहे, P3396 आहे, P3502 आहे आणि परत आणखी नवीन काही सिंजंटाची एक व्हरायटी आता आलेली आहे मुरघासाठी. त्याच्यानंतर आणखी एक ॲडव्हान्टाची नवीन व्हरायटी आलेली आहे. मला नंबर सांगता येणार नाही, परंतु मक्याच्या व्हरायटी आहेत. आफ्रिकन टॉल तुम्ही व्हरायटी वापरू शकता. हायटेकच्या काही व्हरायटी आहेत. तर ह्या व्हरायटी आपण मुरघासाठी वापरू शकतात. गाईला पूर्ण दिवसात किती वेळा 2 वेळा खायला द्यायचे, सकाळी आणि संध्याकाळी. संतोष यादव यांचा प्रश्न आहे. तर गाईला साधारणतः 2 वेळेस खायला द्यायचे, सकाळी आणि संध्याकाळी. 2 वेळा पुरेसा आहे. खायला पुरेसं द्या, मोजून द्या. म्हणजे त्यांना ते जास्त वेळ देण्याची गरज पडणार नाही. ओके. तर ओके, थँक्यू, धन्यवाद सर्वांनी अतिशय उत्तम प्रकारे प्रश्न विचारल्यामुळे. आणि ह्या विषया सुनील जगताप, आपले अनुभव तुम्ही कथन करा थोडेसे. आपल्याबरोबर एक शेतकरी जोडलेले आहेत, सुनील जगताप. तर सुनील जगताप हे सगळा ड्राय भाग आहे, जिरायत क्षेत्र आहे आणि या ठिकाणी साधारणतः गावामध्ये जवळपास 100पेक्षा जास्त शेतकरी मुरघास तयार करतात. जळगाव कपमध्ये 100पेक्षा जास्त मुरघास तयार करतात. जळगाव कपमध्ये आपण पहिला शेतकऱ्याच्या शेतावरचा प्रयोग केला होता आणि त्यानंतर जळगाव सुप्यामध्ये. त्यामुळे त्या परिसरातले शेतकरी भरपूर मुरघास तयार करतात. त्यांच्याकडे जवळपास 30 ते 35 लिटर दूध असणाऱ्या गायी आहेत. त्याच्यामुळे सुनील जगताप, बोला तुम्ही. नमस्कार सर. हा, नमस्कार सर, मी सुनील जगताप. मी गेल्या 2012 पासून सर मुरघास बनवतो. आता तुम्ही पाहिलं असेल तर माझ्याकडे बॅगा भरलेल्या आहेत बघा या. हा, ठीक आहे, बोला तुम्ही नुसतं. आवाज येतोय ना? हो सर, हो. मी सुरुवातीला 2012 साली कृषी विज्ञान केंद्रातून 2 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं होतं मुरघास बनवण्याचं. आणि 2012 साली मी आमच्या ग्रामीण भागात सगळ्यात प्रथम मुरघास केला. तर त्याचा असा फायदा झाला की बाबा आमच्याकडे हा जिरायती भाग आहे म्हणजे आणि 2012 साली केला त्यावेळेला आमच्याकडं आमच्या गावचं दुधाचं संकलन हे 5 ते 5.5 हजार लिटर होतं. ज्यावेळेला ही मुरघासची संकल्पना आमच्या गावामध्ये आली त्यावेळेला तिथून म्हणजे 2000 साली मी एकटा होतो. 2014 साली 3 ते 4 लोकांनी माझं पाहून केलं. आज आमच्या गावात 147 बंकर आहेत मुरघासाचे. आणि आज म्हणजे 2020 ते 21 या वर्षी जवळजवळ 12 ते 12.5 हजार लिटर दुधाचं संकलन होतं. फक्त हे मुरघास हे टेक्निक वापरल्यामुळे काय झालं, लोकांनी त्याच्यात मध्ये आज ज्याच्याकडे 1 एकर जरी क्षेत्र असलं तर तो माणूस 100 ते 150 लिटर दूध आज घालतो आमच्या इथला. कारण कसं आहे, एकदा का बनवून ठेवला की 1 वर्षभर तरी कमीत कमी त्याला चाऱ्यासाठी कुठे धावपळ करावी लागत नाही किंवा काय करावं लागत नाही. ओके, धन्यवाद धन्यवाद. ओके, धन्यवाद. ठीक आहे ना, मॅडमशी बोला.